नमस्कार मित्रांनो. बरेच दिवस झाले व्हिडिओ करून. ऍक्च्युली मंदिर संस्कृतीवर आपण मागचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर मला अनेक लोकांनी विचारलं की मंदिर संस्कृतीवरचा आणि इंटेलिजन्सचा बुद्धिमत्तांचा पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे. पण समहाऊ वेळच मिळत नव्हता आणि त्यामुळे व्हिडिओ करून होत नव्हता. तर आता वेळ मिळाला आहे तर म्हटलं की पुढचे जे 4 इंटेलिजन्सेस आपण अजून बघितलेले नाहीयेत त्याच्याबद्दल आणि मंदिर संस्कृतीचा त्याच्याशी असलेला संबंध याच्याबद्दल थोडंसं बोलूया. मंदिर संस्कृतीचा पहिला व्हिडिओ तुम्हाला मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी बद्दल माहिती नसेल तर नक्की पहा. त्याच्यामध्ये मी मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी काय आहे आणि त्याचा मंदिर संस्कृतीशी कसा संबंध आहे याच्याबद्दल थोडंसं बोललेलो आहे. आज आपण त्याच्याबद्दल खूप पाहणार नाही, आपण डायरेक्ट इंटेलिजन्सेस कडे जाणार. तर पाचवा जो इंटेलिजन्स आहे तो आहे लॉजिकल इंटेलिजन्स. मॅथमॅटिकल इंटेलिजन्स असं पण याला म्हणतात. आपल्याकडे लॉजिकल इंटेलिजन्स हा मॅथमॅटिकल इंटेलिजन्स पेक्षा जास्त वापरला जातो आणि त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे आपल्याकडे असलेली वेगवेगळी तत्वज्ञान आणि वेगवेगळ्या प्रकारची दर्शन, विविध दर्शन जी आहेत ती. उदाहरणार्थ तत्वज्ञानांचा जर विचार केला तर आपल्याकडे अद्वैत तत्वज्ञान आहे, विशिष्ट अद्वैत तत्वज्ञान आहे, द्वैताद्वैत तत्वज्ञान आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीने आत्म्याला मांडण्याची पद्धत त्या कदाचित हे टप्पे असतील अध्यात्मातले किंवा समजून घेण्यातले तत्वज्ञान आत्मा, पण वेगवेगळ्या द्रष्ट्यांनी ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. तर ही जी तत्वज्ञान आहेत त्याचा सरळ सरळ लॉजिकल इंटेलिजन्सशी संबंध आहे. तसं विविध दर्शन आहेत. दर्शनांमध्ये तर्क असं एक आहे, त्याच्यानंतर न्याय आहे, मीमांसा आहे, व्याकरण आहे, ज्योतिष आहे, योग आहे. अशी जी वेगवेगळ्या प्रकारची दर्शन आहेत त्या दर्शनांमध्ये सुद्धा लॉजिकल इंटेलिजन्स जो आहे तो मॅथमॅटिकल इंटेलिजन्स ज्योतिषामध्ये विशेष पद्धतीने एक्सप्रेस होतो, प्रेझेंट होतो. तर त्यामुळे जर का मॅथमॅटिकल इंटेलिजन्सचा वर फोकस असेल तर ॲस्ट्रॉनॉमी किंवा ज्याला सिद्धांत असं म्हणतात ज्योतिषामध्ये तो भाग विशेष अभ्यासता येतो. आणि जर का तर्काशी किंवा लॉजिकल इंटेलिजन्सचा विचार करायचा असेल तर विविध तत्वज्ञान किंवा विविध दर्शन ही जी आहेत, भाषेची आवड असेल आणि तर्काची आवड असेल तर व्याकरणाचा अभ्यास करावा, कायद्याची आवड असेल तर धर्मशास्त्राचा आणि जर का तर्काची आवड असेल तर धर्मशास्त्राचा अभ्यास करावा, न्यायाचा अभ्यास करावा. अर्थ समजून घेण्याचा भाषा आणि त्याचं इंटरप्रिटेशन अशी जर आवड असेल तर मीमांसेचा अभ्यास करावा. शुद्ध तर्काचा अभ्यास करण्याकरता तर्क नावाचा एक भाग आहे, मीमांसा आहे, न्याय आहे, अशी वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मी बोललो. त्यामुळे लॉजिकल इंटेलिजन्सचा आपल्या मंदिर संस्कृतीशी किंवा धर्मशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे आणि आपण जेवढा त्याचा अभ्यास करू तेवढं आपलं लॉजिकल इंटेलिजन्स नॅचरलीच वाढत जातो. पूर्वी आपले सगळे लोक अतिशय तर्कशुद्ध होते आणि त्यामुळे आपल्या धर्मशास्त्रामध्ये किंवा तत्वज्ञानामध्ये कुठेही अनसायंटिफिक गोष्टी दिसत नाही. आपल्याकडे असं कोणी म्हटलं नाही की पृथ्वी फ्लॅट आहे. अजून सुद्धा काही लोक फ्लॅट अर्थ थिअरी वापरतात, पण आपल्याकडे अशी कुठेही नाही आहे. कारण की जोपर्यंत त्याचं प्रूफ मिळत नाही तोपर्यंत ती गोष्ट मान्य करणं हे आपल्याकडे ऍक्सेप्टेबल होतं. आयुर्वेद आहे, मेडिकल सायन्स हे सुद्धा एक तर्काचाच प्रकार आहे. तर त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला लॉजिकल इंटेलिजन्स वाढवता येतो आणि या सगळ्या धर्माशी संबंधित गोष्टी आहेत. तर त्यामुळे लॉजिकल इंटेलिजन्सचा जर आपण विचार केला तर हा आहे. व्हिज्युअल इंटेलिजन्स तर आपल्याकडे पूर्वीपासून सगळीकडे होता. जर मंदिर संस्कृतीचा विचार केला तर मंदिरामध्ये नाट्य सादर व्हायचं, मंदिर डेकोरेट केली जायची, मूर्ती ज्या आहेत त्या निर्माण केल्या जायच्या, टेम्पल आर्किटेक्चर आहे आपल्याकडे, वेगवेगळी आर्किटेक्चर्स आहेत. त्यामुळे मंदिरं एका ठराविक पद्धतीने निर्माण केली जायची. तर त्यामुळे सजावट केली जायची, मंदिराची सजावट केली जायची, मूर्तीची सजावट केली जायची, प्राकाराची म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला जो भाग असतो त्याची सजावट केली जायची, पालख्या निघायच्या तर त्या पालख्यांची सजावट केली जायची
असं वेगवेगळ्या पद्धतीने अगदी आपल्या घरी सुद्धा जर गणपती आला किंवा जर का गौरी आल्या, महालक्ष्मी आल्या, तर आपण घर सजवतो. तर ते दरवर्षी समजा एकाच पद्धतीने सजवायच्या ऐवजी जर त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वापरली तर व्हिज्युअल इंटेलिजन्स जो आहे तो जास्त आणि चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो. आणि त्यामुळे व्हिज्युअल इंटेलिजन्स डेव्हलप होण्याच्या अनेक संधी आपल्याला घरामध्ये, देवळामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपण कपडे कसे घालतो, त्याच्यात आपण स्वतःला कशा पद्धतीने प्रेझेंट करतो, आपण स्वतः दागिने कुठले वापरतो, देवाचे दागिने कसे सिलेक्ट केले जातात. पूर्वी जर का तुम्ही काही भागामध्ये गेलात तर प्रत्येक भारताच्या प्रत्येक भागाचा एक साडीचा प्रकार आहे. तर तो साडी सिल्क, त्याचं विविंग आहे, हँडलूम आहे, त्या पद्धतीने त्या डिझाईन्स, वेगवेगळे पॅटर्न्स त्या त्या भागामध्ये तयार केले जातात. तर त्यामुळे तो व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे. वेण्या आणि हार तयार करण्याची प्रत्येक फुलाची जर का तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेलात तर पद्धत आहे, तिथे व्हिज्युअल इंटेलिजन्स चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो. अशा प्रकारच्या कृती करून, अशा ऍक्टिव्हिटीज करून होतो. तर त्यामुळे व्हिज्युअल इंटेलिजन्स हा देऊळ आणि त्याच्या आजूबाजूची सजावट स्वतःकडे लक्ष देण्याने, म्हणजे आपल्या अपिअरन्स कडे लक्ष देण्याने, स्वतःची सजावट, स्वतःचा प्रेझेंटेशन, स्वतः आपण कसे, तुम्ही काही भागामध्ये कोकणात वगैरे गेलात तर अगदी गावातल्या सुद्धा जर तुम्ही स्त्रिया बघितल्या तर अगदी टापटीप असतात. त्यांचे ठराविक प्रकारे स्वच्छ आणि ठराविक असे व्यवस्थित कपडे असतात. छान केस जे आहेत ते बांधलेले असतात, त्याच्यावर एखादी वेणी असते वगैरे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर सुद्धा अनेक ठिकाणी प्रेझेंटेशन जे आहे ते खूप स्पेसिफिक असतं आणि ते खूप महत्वाचं पण आहे. आणि त्या दृष्टीने व्हिज्युअल इंटेलिजन्स डेव्हलप होण्याची आपल्या आजूबाजूला चांगली संधी आहे, देवळामध्ये चांगली संधी आहे. दशावताराची जी नाटकं कोकणात करतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे कथा ज्या आहेत देवतांच्या, त्या ज्या नाट्य स्वरूपामध्ये प्रेझेंट करतात, तर त्याच्यामध्ये व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे. व्हिज्युअल इंटेलिजन्स अनेक ठिकाणी, अनेक अंगांनी, चित्र काढणं देवतांची हा व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे, मूर्ती तयार करणं देवतांच्या हा व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या दशावतार असं म्हणतो, म्हणजे विष्णूचे, तर त्या प्रत्येक अवताराचा जे प्रेझेंटेशन आहे ते वेगवेगळं आहे. असं आपण वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे सण, जत्रा देवतांच्या ज्या साजऱ्या करतो त्याच्यामध्ये असलेली वेगवेगळी प्रेझेंटेशन आणि वेगवेगळ्या रूपामध्ये केलेली सजावट हा व्हिज्युअल इंटेलिजन्सचा विशेष भाग आहे. तर त्यामुळे लॉजिकल इंटेलिजन्स, व्हिज्युअल इंटेलिजन्स. आता तिसरा जो आहे, म्हणजे आता आपल्या दृष्टीने सातवा जो आहे, तो म्हणजे केनेस्थेटिक इंटेलिजन्स. केनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणजे करणं. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कॉन्ट्रॅक्ट देण्याने आपलं बरंच नुकसान झालेलं आहे, कारण की आपण स्वतःचा विकास करायच्या ऐवजी किंवा स्वतः करण्याच्या ऐवजी कोणाकडून तरी करून घेतो, पैसे देऊन करून घेतो. आणि त्यामुळे विकास या दृष्टीने, व्यक्तिमत्व विकास या दृष्टीने त्याचा खूप काही आपल्याला उपयोग होत नाही. तर केनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणजे फील. आता उदाहरणार्थ डेकोरेशन करताना, मूर्ती तयार करताना, चित्र काढताना, कुठलीही कृती वाजवताना, म्हणजे वाद्य वाजवताना, कुठलीही कृती करताना आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं आणि दुसऱ्या बाकी लोकांना इन्व्हॉल्व्ह करणं आणि त्याचा फील घेणं, एक्सपिरियन्स घेणं, हा जो भाग आहे हा केनेस्थेटिक इंटेलिजन्सचा आहे. केनेस्थेटिक इंटेलिजन्सची जी व्यक्ती आहे, म्हणजे व्हिज्युअल इंटेलिजन्सची व्यक्ती जी आहे ती व्हिज्युअलाइज करेल की असं करायला पाहिजे. केनेस्थेटिक इंटेलिजन्सची व्यक्ती ते स्वतः करेल, हा त्यातला फरक आहे. व्हिज्युअल इंटेलिजन्स म्हणजे तो प्लॅन किंवा चित्र काढून देईल किंवा डिझाईन तयार करून देईल, आणि केनेस्थेटिक व्यक्ती ते डिझाईन इम्प्लिमेंट करेल. तर त्यामुळे कुठल्याही प्रोसेशन मध्ये, कुठल्याही प्रक्रियेमध्ये, कुठल्याही सणामध्ये, उत्सवामध्ये करणारे आणि डिझाईन करणारे, जर तुम्ही डिझाईन करत असाल तर तुमचा व्हिज्युअल इंटेलिजन्स डेव्हलप होईल. तुम्ही स्वतः ज्यावेळी हाताने करता त्यावेळी तुमचा किनेस्थेटिक इंटेलिजन्स जास्त डेव्हलप होईल. अगदी पताका असतील उदाहरणार्थ, पताका कशा कापायच्या असं सांगणारा जो आहे तो व्हिज्युअल इंटेलिजन्स त्याचा चांगला असलेला किंवा डेव्हलप होण्याकरताची ती क्रिया आहे. आणि जो खरंच स्वतः पताका कापणारा आहे, म्हणजे डिझाईन असलेल्या पताका, फक्त त्रिकोणी पताका नाही, ज्या भगव्या रंगाच्या असतात त्याने, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स तयार करणारे, स्वतः हाताने कात्री घेऊन कापणारे जे आहे ते केनेस्थेटिक इंटेलिजन्स जो आहे तो
डेव्हलप करणारे आहे. तर गावामध्ये अनेक ठिकाणी किनेस्थेटिक इंटेलिजन्स जो आहे तो डेव्हलप होतो. उदाहरणार्थ साधं एखादं हत्यार, कुऱ्हाड घ्यायची झाली किंवा कोयता घ्यायचा झाला आणि एखादं झाड कापायचं असेल तर त्याला सुद्धा किनेस्थेटिक इंटेलिजन्स लागतो, कारण की किती जोराने मारायचं. तो जो कोयता आहे त्याने मारल्यानंतर स्वतःला तर लागणार नाही ना, तो कोयता हातातून सुटणार तर नाही ना, तो कुठेतरी कोणाला दुसऱ्याला तर लागणार नाही ना, फक्त एकच फांदी कापली जाईल ना, 2-4 फांद्या तर एकदम कापल्या जाणार नाहीत ना. हे सगळं जे आहे हे किनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे, कारण की त्यात एक एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे. कोणी कुठलाही कोयता घेऊन भस्कन मारून ते पाहिजे तसं होईलच असं सांगता येत नाही. जसं रथ असेल समजा, तर तो रथ चालवणं जे आहे ते, समजा घोडा असेल देवाचा तर तो घोडा चालवणं वगैरे, हे सगळे कुठल्याही प्रकारची जी कृती आहे आणि त्याच्या अनुभवावर आपण त्या गोष्टी करतो तर त्याच्यामध्ये किनेस्थेटिक इंटेलिजन्स जो आहे तो विशेष डेव्हलप होतो. वेगवेगळी टेक्स्चर्स असतात तर त्या टेक्स्चर्स समजून घेणं आणि त्याच्यातून बॅकग्राऊंड देवाची तयार करणं किंवा फुलांची जी आरास असते हाताने स्वतः ती करणं, त्याचा कल्पना करणं हा व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे. आणि ती आरास तयार करणं हा किनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे. त्याकरता वेगवेगळ्या प्रकारची फुलं वापरणं, नाही तर काय एकच आपली आहे ती फुलं आणून तोडली आणि लावली किंवा ती एखाद्या माळेमध्ये गुंफली आणि तो हार घातला असं नाही. तर त्याच्यामध्ये एक जो ब्युटीचा अँगल आहे, जो सुंदर दिसण्याचा भाग आहे, भावनांचा भाग, तो सगळा किनेस्थेटिक इंटेलिजन्स मध्ये येणारा आहे. आठवा जो इंटेलिजन्स आहे तो आठवा इंटेलिजन्स आहे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स म्हणजे काय, तर निसर्गाशी संबंध जोडणं. आता मी शेवटी सांगितलं तसं तुम्हाला की फुलं आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक देवतेचं आपल्याकडे एक प्राणी किंवा पक्षी असतं, वाहन असतं असं आपण त्याला म्हणतो. तर निसर्गाशी संबंधित होणं, एकाच प्रकारची झाडं लावायची ऐवजी बाबा देवाची आरास करण्याकरता कुठली कुठली झाडं लावली तर या मूर्तीची छान आरास होऊ शकेल त्या प्रकारची झाडं लावणं, ती वाढवणं, त्या त्या सीझन मध्ये म्हणजे 12 महिने देवाला आपल्या फुलं मिळतील अशा प्रकारे त्या सगळ्या झाडांची रचना करणं, त्या त्या सीझन मध्ये ती ती फुलं मिळावीत या योगे ती झाडं आहेत त्याला खत पाणी घालणं, ती वाढवणं, ती तोडणं, इथपर्यंतचा जो भाग आहे निसर्गाशी संबंधित तो नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स मध्ये येतो. मग ते तोडलेल्या झाडांचे वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या कशा करायच्या, हार कसे करायचे, आरास कशी करायची याचा विचार करणं हे व्हिज्युअल इंटेलिजन्स मध्ये येतं. आणि त्या वेण्या स्वतः करणं, ते हार स्वतः करणं, ती देवासमोर आता पहा रांगोळीचा विचार जर केला तर रांगोळी जी आहे ची कल्पना करणं हा व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे आणि ती स्वतः काढणं हा किनेस्थेटिक इंटेलिजन्स. तर त्यामुळे काही वेळा कंबाइंड ऍप्लिकेशन ऑफ इंटेलिजन्स होतं आणि ते कॉम्प्लेक्स होत जातं. उदाहरणार्थ आता व्हिज्युअल इंटेलिजन्स मूर्तिकार हे आणखी कॉम्प्लेक्स आहे का, कारण की त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल व्ह्यू आहे, ते मटेरियल आहे. म्हणजे समजा लाकडाची मूर्ती करायची असेल तर ते मटेरियल जे आहे त्याचा अंदाज चांगला असला पाहिजे, त्याच्यानंतर त्या शस्त्रांचा अंदाज चांगला असला पाहिजे, ती छानपणे कोरता आली पाहिजे आणि त्यातून एक सुबक सुंदर मूर्ती निर्माण झाली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे, किनेस्थेटिक इंटेलिजन्स पण आहे आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ती मूर्ती तयार होईल. आणि 3 डायमेन्शनल आहे, 2 डायमेन्शन व्हिज्युअल मध्ये सुद्धा 2 डायमेन्शनल अंडरस्टँडिंग आणि 3 डायमेन्शनल अंडरस्टँडिंग. तर त्याच्यामध्ये आणखीन व्हिज्युअल मध्ये आणखीन पण आहे की मॅक्रो लेवलचं आणि मायक्रो लेवलचं जे आहे ते, म्हणजे उदाहरणार्थ शक्तीचा प्रयोग करणं किंवा सुबकता येणं हा त्यातला थोडासा आणखीन बारकावे जे आहेत इंटेलिजन्स मधले ते हे आहेत. नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स मध्ये आपण झाडांचा भाग बघितला, तसा वाहन आहे. आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित की अनेक ठिकाणी जे त्या देवतेचं वाहन असतं तर ती वाहन म्हणजे ते जे प्राणी असतात ते पाळले जातात. आता अनेक दत्ताच्या देवळांमध्ये कुत्रा हे दत्ताचं हे असल्यामुळे कुत्रा पाळला जातो, किंवा आपण म्हणतो दत्त दत्त दत्ताची गाय, त्यामुळे धेनू पाळली जाते. तिथे गोशाळा असतात, तर त्यामुळे प्राणी पाळणं, त्यांचं संगोपन करणं सोपी गोष्ट नाहीये. तर त्यामुळे ती करणं हा नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आहे. पूर्वी प्रत्येक देवळाच्या बाजूला त्यांची बाग असायची, त्या बागेमध्ये त्या देवाशी संबंधित प्रत्येक देवाचं आवडतं फूल सुद्धा असतं आणि त्यामुळे ते फूल पान असतं. उदाहरणार्थ
विष्णूला आपण तुळशी वाहतो, भगवान शंकरांना आपण बेल वाहतो, तर त्यामुळे ती झाडं आहे त्यांचं संगोपन करणं. गणपतीला आपण पत्री वाहतो, त्यामुळे 21 प्रकारची झाडं ती अवेलेबल असली पाहिजेत किंवा लावलेली असली पाहिजेत. पावसाळ्यामध्ये आम्ही लहान असताना घरातल्या ज्या स्त्रिया असायच्या त्या गणपती करता सगळे किंवा गौरी करता आजूबाजूला फिरून त्या सगळ्या पत्री गोळा करायच्या. तर त्याच्यामध्ये ओळख होते त्या वनस्पतींची किंवा असली पाहिजे ओळख, नाहीतर कुठलंही असं आजकाल आपण दुकानात गेलो तर असं एक बंच मिळतो, त्यात किती पत्री असते ते त्यांना पण माहिती नसतं ना आपल्याला पण माहिती नसतं. म्हणजे आपला इंटेलिजन्स डे बाय डे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स कमी होतोय का? कारण की आपलं असोसिएशन नेचरशी असलेलं कमी होतंय की काय, अशी शंका येते याच्यातून. पण पूर्वी घरातल्या महिलांना आणि अर्थात पुरुषांना तेवढी मिनिमम तेवढी झाडं माहिती असायची, तर त्यामुळे ती लावलेली असायची आसपास किंवा उगवली असतील तर ती कुठली खुडायची हे त्यांना बरोबर कळायचं. तर हा नॅचरलिस्टिक इंटेलिजन्सचा भाग आहे. आणखीन एक इंटेलिजन्स आहे जो नंतर ऍड केलेला आहे, जो डॉक्टर हॉवर्ड गार्डनरनी स्वतः एक्सप्लेन केलेला नव्हता, आणि तो म्हणजे एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स असं त्याला म्हणतात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा आपल्याला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं की त्यावेळी आपल्या मनात कधी कधी येतं की आपण इथे का आलो, आपण इथे का आहोत, या लोकांशी आपला संबंध का आहे, आणि आपल्याशी माणसं अशी का वागतात, आपण लोकांशी असे का वागतात असं सहसा आपल्याला वाटत नाही, पण कधी कधी वाटू पण शकतं की आपण असे का वागलो असं. तर त्यामुळे एक्झिस्टन्स, माझा आणि विश्वाचा एक्झिस्टन्स याच्याबद्दल पडणारे जे प्रश्न आहेत त्याला एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स असं म्हणतात. आणि अनेक जर का तुम्ही धार्मिक ग्रंथ घेतले तर त्याच्यामध्ये एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स बद्दलचं वर्णन आहे. उदाहरणार्थ अनेक ठिकाणी असं मांडलेलं आहे की 14 मन्वंतर होती, त्यातलं आता हे मन्वंतर सुरू आहे, किंवा आपल्याकडे सृष्टीची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल अनेक विविध थिअरीज मांडलेल्या आहेत. तर ह्या सगळा जो आहे याचा अभ्यास करणं, याचा विचार करणं, हे प्रश्न पडणं, ते सोडवणं, हा सगळा एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स आहे. आणि तो तुम्ही कुठल्या देवतेशी संबंधित आहात त्याच्यातून त्यांनी त्या देवतेशी संबंधित तत्वज्ञान कुठलं मांडलेलं आहे आणि तुम्ही कुठलं तत्वज्ञान अडॉप्ट करता याच्यावर एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्सचा तुमची डेव्हलपमेंट जी आहे ती ठरते, होते आणि तसा विचार होतो. तर त्यामुळे हे 9 इंटेलिजन्सेस आहेत आणि मंदिर संस्कृतीमध्ये हे 9च्या 9 इंटेलिजन्सेस तुम्ही जर का ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व झाला किंवा पूर्वी लोक होत असत त्यांचे नॅचरली डेव्हलप व्हायचे. आणि त्यामुळे की काय, कदाचित आपल्याकडे असं कोणी मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी मांडलेली नाहीये, त्याच्याऐवजी आपल्याकडे अशा प्रकारे वार्षिक कार्यक्रम किंवा कॅलेंडर किंवा पत्रिका अशी असायची आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक देऊळ असायचं किंवा अजूनही आहे आणि त्याच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टीतून ते डेव्हलप होत असायचं. तर असा मंदिर संस्कृतीचा इंटेलिजन्सशी संबंध आहे. मला खात्री आहे की हा एक वेगळा विषय आहे, तो तुम्हाला आवडला असेल तर इतरांशी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुढच्या वेळी आता पटापट आपण मागचा बॅकलॉग भरून काढायचा असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओज करू आणि भेटूया. तोपर्यंत नमस्कार.